पनवेल महापालिकेच्या वतीने अतिक्रमण विभागाअंतर्गत प्रभाग कार्यालयाच्या वतीने गेल्या 2 दिवसांपासून हातगाड्यांवर तसेच अनधिकृतरित्या बांधलेल्या झोपड्या, दुकानांबाहेर अनधिकृतरित्या ठेवलेल्या सामानांवर आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार तोडक कारवाई करण्यात येत आहे। त्यानुसार फुटपाथवर तसेच रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणामुळे महापालिकेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली। शहरातील हातगाड्यांमुळे वाहतुकीला अडथळे होत असल्याने मंगळवारी कळंबोलीमधील सुमारे 12 हातगाड्यांवरती तोडक कारवाई करण्यात आली। तसेच पनवेल प्रभाग ड मधील उरण नाका येथील 7 हातगाड्या जप्त करून तोडण्यात आल्या। अतिक्रमणामुळे नागरिकांना रस्त्यांवरून जाण्या-येण्यास त्रास होत असल्याने नागरिकांच्या आलेल्या तक्रारीनुसार आयुक्त मंगेश चितळे यांनी अतिक्रमणावरती कारवाई करण्याची मागणी अतिक्रमणावरती कडक कारवाई करण्याचे आदेश 4ही प्रभाग कार्यालयाला दिले। त्यानुसार बुधवारी खारघरमध्ये सेक्टर 12 मध्ये अनधिकृतरित्या वसवलेल्या झोपडपट्टीवर तोडक कारवाई करण्यात आली। याबरोबरच पनवेलमध्ये लाईन आळीमधील दुकानदारांनी दुकानाबाहेर ठेवलेल्या सामानांवर जप्तीची कारवाई करण्यात आली। प्रभाग क कामोठेमध्ये फुटपाथवर दुकानदारांनी ठेवलेले दुकानाचे बोर्ड काढून नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ रिकामे करण्यात आले। तसेच प्रभाग ब कळंबोलीमध्ये फुटपाथवर अनधिकृतरित्या उभारलेले सरबताचे स्टॉल्स, इतर स्टॉल्सवर तोडक कारवाई करण्यात आली।